नवीन सरकार आल्यापासून त्यांची वचनपूर्ती म्हणून लोकांच्या आशा लागल्या, तरी पण प्रलंबित कामे जैसे थेच असल्याचं दिसून येत आहे. याकरता दिनेश आमझारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात विविध समस्या व मागण्यांचं निवेदन आज देण्यात आलं. तर काही प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित निवेदन देण्यात आलं. पत्रात संत्रा शालेय पोषण आहाराचा समावेश करून संत्र्याला राजस्व देण्यात यावं, किमान दिवसाला 12 तास कृषी पंप वीज पुरवठा करण्यात यावा, संत्रा प्रक्रिया युनिट उभारून संत्र्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचं नुकसान होत आहे, त्यामुळे काटेरी कुंपण 100% अनुदान तत्व देण्यात यावं, पांधन रस्ते, वहिवाट, शिवीसन मोकळे करून रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे, खते, बी बियाणे, फवारणी, औषधे, रासायनिक खतांवर जीएसटी कमी करून त्याच्यावर अनुदान देण्यात यावं, संत्रा फळ गळतीचं अनुदान राशी देण्यात यावी, अतिवृष्टीसाठी निधी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाला नाही, तो वळता करण्यात यावा, कपाशी, तूर, सोयाबीन, हरभरा याला भाव देण्यात यावा, घरगुती वीज, शेती पंप इत्यादी साठी सौर ऊर्जेवरसाठी 90% अनुदान देण्यात यावं, शेती, फळभाजी, भाजी बाजार विक्रीसाठी आळत कमी करण्यात यावी, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना याच्यासाठी निधी देण्यात यावा, घरकुल योजनेसाठी निधी वाढवून देण्यात यावा, रमाई योजना सारखी 2.5 लाख रुपये देण्यात यावे इत्यादी समस्येने ग्रासले बहुसंख्य लोक व शेतकरी वर्ग आहे. करता आपणास नम्र विनंती, या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा शेतकरी उपोषण करण्यासाठी तयार राहतील, अशा आशयाचं निवेदन यावेळी देण्यात आलं. यात तालुक्यातील ब्राह्मणवाड, थडी, वैभव आमदारे, सुदर्शन पारिसे, अंकुश आमदारे, अंकुश पचारे, आदित्य पारिसे, प्रणाल पारिसे, तुगाव पिंपरी, राजीव कुरवाडे, प्रवीण कुरवाडे, सागर सोनारे, योगेश निकम बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होते.